हॅलो नमस्कार। आज आपण बनवणार आहोत काजू मसाला आणि तेही घरच्या घरी। त्यासाठी आपण काजू घेतलेले आहेत आणि कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे, थोडंसं लिंबू, हिंग हेही लागणार आहे। याबरोबर आपण काजू भिजत ठेवले आहे ते ग्राइंड करून घेतलेले आहेत। त्याबरोबर टोमॅटो हे बारीक करून घेणार आहोत आणि हे तर तुम्हाला सांगितलेच आहे, कांदा घेतलेला आहे। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, कारण मी तुम्हाला आरोग्याबद्दल गोष्टी, व्लॉग्स, व्हिडिओज, पोएट्री अशा बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। या व्यतिरिक्त तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकलाही फॉलो करू शकता आणि यूट्यूबला मला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। तर मग आपण पुढच्या प्रोसेसला स्टार्ट करूया। एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये तेलाला ताव आला की कढीपत्ता आणि जिरं टाकून चांगली त्याला फोडणी बसवायची। ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची, जेणेकरून हे आल्याचा जो तिखटपणा आहे तो कमी होईल आणि याचे सगळा अर्क ह्या तेलामध्ये उतरला जाईल, कारण याच्यामुळे चविष्टपणाही येतो आणि याबरोबर हे आपल्या शरीरासाठी पण उपयुक्त आहे। काही लोकांना जर हे नसेल, कारण काही काहींना पित्ताचा त्रास होतो आल्यामुळे, तर त्यांनी कमी टाकलं तरी चालू शकतं। आता हे चांगलं आपण परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण बारीक केलेला कांदा यामध्ये टाकायचा आणि याबरोबर जे आपण काजू भिजत ठेवून बारीक केले आहेत ते पण मी यामध्ये मिक्स केले आहेत। आता हा कांदा आणि काजूचं मिश्रण अगदी तांबूस होईस्तोवर आपण परतत राहायचं, जेणेकरून हे एकत्रित मिश्रण झालं पाहिजे। आता यामध्ये हिंग टाकायचं। हिंग ॲक्च्युली तेलामध्ये टाकतात, परंतु करपण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे तुम्ही यामध्ये टाकलं तरी फ्लेवर येऊ शकतो। त्याबरोबर एक टोमॅटोची प्युरी यामध्ये मी मिक्स केलेली आहे, ती चांगली मिक्स करून घ्यायची आणि तीही चांगली शिजली पाहिजे। आता यामध्ये बघा, खोबऱ्याचं मी ओलं खोबरं पण खिसून घेतलेलं आहे किंवा बारीक करून घेतलेलं आहे, हे ऑप्शनल आहे, हेही तुम्ही टाकू शकता ज्यांना आवडतं त्यांनी। त्याबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे जे खिसलेलं खोबरं आहे ते पण आपण 2 चमचे टाकणार आहोत, जेणेकरून यामुळे एक चांगला फ्लेवर याला येणार आहे। जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर कोरडं खोबरं टाकलं तरी चालेल, पण ते ऑप्शनल आहे। हे बघा, पूर्णपणे तेल यातलं पाणी निघून गेलंय, हे असं बुडबुड बुडबुड करायला लागलं की समजून जायचं। यामध्ये खडा मसाला टाकला, त्याबरोबर हळद टाकलं आणि ते मिक्स केलं। याबरोबर आपण चटणी म्हणजे घाटी मसाला मी इथे ॲड करत आहे, कारण यामुळे एक विशिष्ट चव येते, तिखटपणा येतो आणि भाजीलाही छान सुंदर अशी चव येते। मी 1 चम्मच यामध्ये ॲड केलेला आहे आणि हे मिश्रण चांगलं परतून घेतलेलं आहे, जेणेकरून ह्यातलं मॉइस्ट सगळं जावं, हा प्रत्येक इन्ग्रेडियंट व्यवस्थित भाजला जावा आणि त्याची जी चव आहे ही उमलून यावी, त्यासाठी हे व्यवस्थित परतून घ्यायचं, वारंवार परतून घ्यायचं। आता हे मिश्रण परतल्यानंतर यामध्ये आपण लिंबू पिळू शकतो, 4 ते 5 थेंब, हे पण ऑप्शनल आहे, कारण याच्यामुळे एक विशिष्ट चव येते, विशिष्ट फ्लेवर येतो, ऑर्डर येते, त्यामुळे मी यामध्ये लिंबू पिळला आहे। जर तुम्हाला लिंबू आवडत नसेल तरी तुम्ही टोमॅटो आधीच ॲड केला आहे, ज्याच्यामध्ये सिट्रिक ॲसिड असतं। आता हे बघा, हे असं आपल्याला दिसून येईल, हे चांगलं मिश्रण परतलेलं आहे, याची ग्रेव्हीही सुंदर झालेली आहे। यामध्ये आपण पाणी थोडंसं ॲड केलं, जेवढं आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये पाहिजे त्याप्रमाणे आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता जे आपण काजू आधी भाजून घेतलेले आहेत तुपामध्ये, कुणी तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत, हे थोड्या वेळानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत। अर्धे काजू मी मिक्स केलेले आहेत, परंतु अर्धे काजू, काहीशी काजू मी ठेवले आहेत, कारण जेवताना हे वरून मी गार्निश करण्यासाठी वापरणार आहे। आत्ता हे डीप याच्यामध्ये भिजण्यासाठी मी फोडणीमध्येच टाकले आहेत। गार्निशसाठी मी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून वरून टाकलेली आहे। आता यामध्ये कुठलाही कलरिंग एजंट वापरलेला नाही, त्यामुळे ही बघा आपला फायनल लुक असा दिसतोय। चला तर मग माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू